तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी म्हणजे मे महिन्याचा जो काही 11वा हप्ता आहे 1500 रुपयाचा, त्यासाठी एक GR आलेला आहे आणि या ठिकाणी निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्या GR मध्ये काही महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत आणि त्यानुसार तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होईल, आज जमा होईल, उद्या 31 तारखेला किंवा जून महिन्यात तुमचे पैसे जमा होईल, तुम्हाला पूर्ण या ठिकाणी क्लिअर करणार आहे। आणि त्या ठिकाणी स्टेट बँकचा उल्लेख केलेला आहे। स्टेट बँकचा उल्लेख केल्यामुळे भरपूर महिला आणि नागरिकांना प्रश्न पडलेला आहे, म्हणजे स्टेट बँकचं नेमकं प्रकरण काय आहे, फक्त स्टेट बँक मध्येच पैसे जमा होणार आहे का? बघा, GRचा स्क्रीनशॉट मी या ठिकाणी लावलेला आहे। GR मध्ये भरपूर महत्त्वाचे मुद्दे आहेत, पण तेवढा खोल आपण या ठिकाणी जाणार नाही। आपल्याला महत्त्वाचा मुद्दा आहे की मे महिन्याचा हप्ता कधी जमा होईल आणि स्टेट बँकचा जे काही त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, नेमकं स्टेट बँकचं प्रकरण काय आहे। तर बघा, 28,000 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर केलेले आहेत, असा GR काल आला। बघा, GR काल आला याचा अर्थ काय आहे, तर सरकारी खात्यामधून जे आहे ते जे काही डीबीटीचे अकाउंट आहे, डीबीटी म्हणजे तहसील ऑफिस किंवा जिल्हाधिकारी कार्यालय, या ठिकाणचे जे अकाउंट आहे, ज्या अकाउंट मधून तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जातात, सर्वात आधी महिला व बाल विकास मंत्री मंत्रालयाच्या खात्यामधून जे आहे ते प्रत्येक तालुक्यामध्ये पैसे पाठवतील, प्रत्येक जिल्ह्यामध्ये पैसे पाठवतील आणि त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होतील। बघा, GR काल आला याचा अर्थ काय, तर येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्ये पैसे ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुरू होईल। पैसे कुठे ट्रान्सफर होईल, तर मंत्रालयामधून तर तहसील ऑफिसमध्ये, डीबीटी डिपार्टमेंटच्या खात्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये जे आहे ते संख्येनुसार पैसे येईल। म्हणजे ज्या तालुका किंवा जिल्ह्यामध्ये जेवढ्या लाभार्थी महिला आहेत त्या संख्येने, त्या हिशोबाने त्या ठिकाणी पैसे पाठवले जाईल। त्यानंतर डीबीटी डिपार्टमेंट कडून तुमच्या खात्यामध्ये पैसे पाठवले जातील। पण बघा, आता GR कालच्या तारखेला आला, म्हणजे 28 तारखेला GR आला, त्या GR वर आज 1 ते 2 दिवसात काम होईल। त्या GR वर काम झाल्यानंतर जून महिन्याच्या 2 तारखेपासून किंवा जून महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये आपल्याला जे आहे ते वाटपाला सुरुवात होईल, म्हणजे महिलांच्या खात्यामध्ये वितरणाला सुरुवात केली जाईल। त्यामुळे आपण वाट पाहायची नाही। आजची 29 तारीख आहे, उद्या 31 आणि 30 तारीख आहे। या सर्व दिवसांमध्ये जे आहे ते GR वर काम केले जाईल, पैसे ट्रान्सफर केले जाईल, सरकारी कार्यालयामधून डीबीटी डिपार्टमेंटमध्ये पैसे येतील। त्यानंतर 1 तारखेला रविवार दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे, 1 जूनला सुट्टीचा दिवस आहे। 2 जून किंवा जून महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला 100% सुरुवात होतील, कारण GR आलेला आहे, निधी सुद्धा मंजूर झालेला आहे, म्हणजे 100% पैसे येणार। आणि बघा, दुसरा मुद्दा असा होता की त्या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडियाचा उल्लेख करण्यात आलेला होता, मग बाकी बँकेचा उल्लेख का नाही? तर बघा, स्टेट बँकचा त्या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे, तो लाभार्थी महिलांसाठी नाही, फक्त तो गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट डीबीटी पैसे ट्रान्सफर करण्यासाठी करण्यात आलेला आहे। सरकारकडून जो काही निधी मंजूर झाला, तो निधी जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, जे काही डीबीटी डिपार्टमेंट आहे, तालुक्यानुसार जे काही डीबीटी डिपार्टमेंट नेमलेले आहेत, त्यांच्या बँकेचं अकाउंट जे आहे ते स्टेट बँकचं अकाउंट आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये जे काही डीबीटी साठी अकाउंट तयार करण्यात आलेले आहे ते स्टेट बँकचे अकाउंट आहे, त्यामुळे त्या ठिकाणी स्टेट बँकचा उल्लेख करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे ज्या खात्यामधून पैसे ट्रान्सफर होणार गव्हर्नमेंटच्या खात्यामध्ये, ते बँक सुद्धा स्टेट बँकचं अकाउंट कदाचित असू शकते, त्यामुळे या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया असा उल्लेख करण्यात आलेला आहे। त्या खात्यामध्ये पैसे आल्यानंतर स्टेट बँकच्या अकाउंटमधून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल। तुमच्याकडे कोणतेही बँकेचं अकाउंट असलं तरी 100% तुमचे पैसे आजपर्यंत आलेले आहेत, आजपर्यंत पैसे जमा झालेले आहेत, पुढे पण 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। कारण एप्रिल महिन्याचे वितरण सुद्धा 2 मेला सुरू झाले होते, 2 मे पासूनच वितरणाला सुरुवात झाली होती। त्यामुळे आपण एक अंदाज पकडू शकतो की मे महिन्याचा हप्ता सुद्धा जून महिन्याच्या 2 तारखेपासून आपल्याला किंवा पहिल्या हप्त्यामध्ये वाटपाला 100% सुरुवात होईल। तर बघा, GR नुसार जे काही तुमच्या मनात कन्फ्युजन होतं ते दूर झालं असेल। जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।